कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। कुवेतमधून एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे दक्षिण अहमदी गव्हर्नमेंटमध्ये असलेल्या कुवेतच्या मंगाब भागामध्ये 6 मजली इमारतीला लागलेल्या आगीत अनेक भारतीय नागरिकांसह 41 लोकांचा मृत्यू झालाय। स्थानिक अधिकारी आणि आखाती राज्यातून आलेला अहवाल असं सूचित करतात की प्राणघातक आग इमारतीच्या आतल्या स्वयंपाकघरात लागली आहे। कुवेतमध्ये कामगार राहत असलेल्या इमारतीला आग लागल्याने किमान 41 जणांचा मृत्यू झालाय असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। कोकणातील अनेक लोक कुवेतमध्ये असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कोकणातील असंख्य नागरिक कुवेत येथे नोकरीनिमित्त गेलेले आहेत, मात्र अजून अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये। कुवेतचे उपपंतप्रधान शेख फहाद अल युसूफ अल सबाह यांनी काय म्हटलंय पाहूयात। انت ديون تشيكونه ولا بس اجروا فلوس مع السلامه؟ اي عادي والعماله لكم كلها لنا، هو مأجرين زين ما عندنا مكتب. كم واحد مسكنين هنا؟ شو اسمك انت؟ عبيد محمد عبيد. كم واحد مسكنين؟ 180. كم غرفه؟ والله المسؤول لا تقول لي مسؤول، انت ما راح اخليك اليوم. وين دواس؟ هذا اول واحد تاخذه ويقعد عندك هناك بالجنائيه، ما يطلع لما انا اعطيك خبر. ماكو بني ادم يطلع الا فهد اليوسف. كم واحد انت مسكن هنا؟ اذا انت العماله اليوم برقبتك قدام الله سبحانه وتعالى، كم واحد مسكن هنا؟ كنا شركه. لا تقول لي شركه، قول لي كم واحد مسكن. وين المصري اللي عندك؟ 196. من كم غرفه؟ الشقه فيها 3 غرف تقريبا. ايه، وين المصري اللي هني مسؤول؟ وينه؟ حافظين عليه مسؤول عماره. يبوا تحفظوا عليهم اثنين. هو ويا दक्षिण मंगाब जिल्ह्यात बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत 12 लोक जखमी झालेत असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलंय। या भागात मोठ्या प्रमाणावरती परदेशी मजुरांची वस्ती आहे, परंतु मृतांच्या राष्ट्रीयत्वाबद्दल कोणतीही माहिती अजूनही समोर आलेली नाहीये। उपपंतप्रधान शेख फहाद अल युसूफ अल सबाह यांनी घटनास्थळाच्या भेटीदरम्यान इमारतीच्या मालकाला अटक करण्याचे आदेश दिलेत। स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजता ह्या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली असं मेजर जनरल ईद रशीद हमाद यांनी माहिती दिली आहे। आग आटोक्यात आणण्यामध्ये आलेली असून ती कशामुळे लागली याचा तपास देखील सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय। ज्या इमारतीत आग लागली त्या इमारतीचा वापर कामगारांसाठी होतो आणि तिथे मोठ्या संख्येने कामगार होते। 12 लोकांची सुटका करण्यात आली असून दुर्दैवानं आगीतील धुरामुळे अनेक लोक मृत्यू झालेत। एका वरिष्ठ पोलीस कमांडरनं ही माहिती दिली आहे। कुवेत शहरातील आगीच्या घटनेच्या वृत्तानं खूप धक्का बसलाय। 40हून अधिक मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि 50हून अधिक रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केलेला आहे। कुवेत शहरातील आगीची दुर्घटना दुःखद आहे। माझे विचार त्या सर्वांसोबत आहेत ज्यांनी आपले जवळचे आणि प्रियजन गमावलेत। जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो। कुवेतमधील भारतीय दूतावास परिस्थितीवरती बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि बाधितांना मदत करण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांसोबत काम करत आहेत असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। फॉरेन्सिक विभागाचे महासंचालक मेजर जनरल ईद अल अहवान यांनी सांगितले की मृतांमध्ये बहुसंख्य भारतीय नागरिक असून त्यांचं वयोगट 20 ते 25 वर्ष वयोगटातील आहेत असं इंग्रजी दैनिक अरब टाइम्सनं वृत्त दिलंय। ज्या इमारतीत आग लागली ती घरातील कामगारांसाठी वापरली जात होती आणि तिथे मोठ्या संख्येनं कामगार राहत होते। जवळपास 12 लोकांना यामध्ये वाचवण्यात यश आलंय, परंतु दुर्दैवानं आगीचा धूर आत गेल्यानं अनेकांचा यामध्ये मृत्यू झालाय असं आणखी एका वरिष्ठ पोलीस कमांडरनं ह्या सगळ्या संदर्भात माहिती दिली आहे। आग लागल्यानंतर लगेचच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्राण गमावलेल्या कुटुंबियांबद्दल तीव्र शोक व्यक्त केलाय। कुवेत शहरातील आगीच्या घटनेच्या वृत्तानं खूप धक्का बसलाय। 40हून अधिक मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि 50हून अधिक रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती आहे। भारतीय दूतावासानं आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक देखील दिलेला आहे। 96565505 या नंबरवरती सर्व संबंधितांना ह्या हेल्पलाईनवरती संपर्क साधण्याची विनंती केली जाते। दूतावास सर्व शक्य मदत देण्यासाठी वचनबद्ध आहे। कुवेतमधील भारतीय दूतावासानं एक्स वरती हे ट्विट केलेलं आहे।